चहा पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्याला हेल्दी बनवून पिणं हा खूप चांगला पर्याय आहे. योग्य पदार्थ घालून घेतला तर चहा फक्त चवदारच नाही, तर शरीराला ताकद, ऊर्जा आणि रोगप्रतिकार शक्तीही देऊ शकतो. जसं की आलं. चहामध्ये थोडं किसलेलं आलं घातलं तर पचन सुधारतं, शरीरातील सूज कमी होते, थकवा कमी करून शरीराला ऊर्जा मिळते. दुसरं म्हणजे वेलदोडा. चहाची चव वाढवतो, ताजेपणा आणि ऊर्जा देतो, पोटाच्या तक्रारी कमी करतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दालचिनी. चहामध्ये तुम्ही जर दालचिनीचा एक तुकडा टाकला तर रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहते, मेटाबॉलिझम वाढतं, त्यामुळे ऊर्जा वाढते आणि शरीर आपलं गरम राहतं. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुळस. रोगप्रतिकार शक्ती वाढते यामुळे आणि सर्दी आणि खोकल्यापासून आपला बचावही होतो. मानसिक ताण कमी होतं आणि आपल्याला फ्रेशही वाटतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काळी मिरी. यामुळे पचन सुधारतं, शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि ऊर्जा मिळते. सर्दी खोकल्यावर पण हे खूप उपयोगी असं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हळद. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी आहे, शरीरातील वेदना कमी करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. गूळ. साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता, यामुळे आपल्याला आयर्न मिळतं आणि ते रक्तासाठी खूप चांगलं आहे. हळूहळू आपल्यामध्ये ऊर्जा वाढते. त्याचप्रमाणे लिंबू. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं, ताजेपणा वाढतो आणि ऊर्जा वाढते. अश्वगंधा पावडर शरीराची ताकद वाढवते, थकवा कमी करते आणि आपला स्टॅमिनाही नक्कीच वाढवते. त्याचप्रमाणे चहा हा कसा बनवावा, तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे पाणी उकळवा, त्यामध्ये आलं, तुळस, दालचिनी, वेलदोडा घाला. नंतर चहापत्ती घालून तो पुन्हा उकळवा आणि शेवटी त्यामध्ये गूळ घालून तुम्ही तो गाळू शकता. काही महत्त्वाचं म्हणजे दिवसाला 2 ते 3 वेळा चहा घेणं योग्य आहे, पण जास्त चहा घेणं शक्यतो टाळा. जास्त साखर टाळा. रिकाम्या पोटी खूप कडक चहा घेणं शक्यतो टाळा. नैसर्गिक पदार्थ वापरा आणि हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही असा आयुर्वेदिक चहा नक्कीच घेऊ शकता. फक्त चहावरच अवलंबून न राहता चांगला आहार घ्या, जसं की फळं, सुकामेवा, पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा. हेही तितकंच महत्त्वाचं आहे.